नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 39 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला ए, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा। खालीलपैकी बहुपदी कोणती? 2 1 सेंटीमीटरचे 1 मीटरशी असलेले गुणोत्तर टिंबटिंब आहे। 3 अक्षय ओंकारपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे। दोघांच्या वयांची बेरीज 47 वर्ष आहे। ही गणिती माहिती समीकरणाच्या रूपात टिंबटिंब अशी लिहितात। 4 रूटमध्ये 7 या बहुपदीची कोटी टिंबटिंब आहे। बी, खालील उपप्रश्न सोडवा। 4 गुणांसाठी जर y बरोबर 2 ही x अधिक 2y बरोबर 7 या समीकरणाची उकल आहे तर x ची किंमत किती? 9 आणि 4 यांचे मध्यम प्रमाणपद काढा। 1 0 वजा 2 1 ही सहगुणक रूपातील बहुपदी m चल वापरून घातांक रूपात लिहा। 4 3 5 या गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करा। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 1 7a वर्ग अधिक 5a अधिक 6 या बहुपदीतून 5a वर्ग वजा 2a ही बहुपदी वजा करा। उकल आहे। यामध्ये 4 चौकटी आहेत, त्या योग्य पूर्ण करायच्या आहेत 2 गुणांसाठी। आता पुढील ॲक्टिव्हिटी पहा। कृती: जर a छेद b बरोबर 5/3 तर 5a वजा b बरोबर काढण्यासाठी पुढील चौकटी पूर्ण करायची आहेत। तिसरी ॲक्टिव्हिटी पहा। 2x अधिक y बरोबर 14 आणि x वजा y बरोबर 4 ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। यामध्ये ही 4 चौकटी आहेत, 3 पैकी 2 कृती पूर्ण करायच्या आहेत 4 गुणांसाठी। उत्तरपत्रिकेत कृती लिहित असताना संपूर्णपणे कृती लिहायची आहे आणि जिथे चौकट आहे तिथं चौकट करून योग्य उत्तर लिहायचं आहे, म्हणजे 2 पैकी 2 मार्क्स मिळतील या प्रश्नासाठी। बी प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा। कोणतेही 4 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे। पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे असले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा। 14 रुपये आणि 12 रुपये 40 पैसे। 2 खालील बहुपदींचा गुणाकार करा। y घन वजा 3y वर्ग अधिक 7y वजा 5 गुणले 2y। त्यानंतर तिसरा प्रश्न पहा। √13/√7 √8 मध्ये छेद √5 या गुणोत्तराच्या जोडीमधील लहान मोठेपणा ठरवा। 4 p ऑफ x बरोबर 2x वर्ग वजा 3x अधिक 5 या बहुपदीची किंमत x बरोबर 2 असताना काढा। 5 9x अधिक 11y बरोबर 51 आणि 11x अधिक 9y बरोबर 49 तर xy ची किंमत काढा। प्रश्न क्रमांक 3 ए, खालील कृती पूर्ण करा। कोणतेही 1 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे। सागरिका आणि तिची आई यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे। सागरिकाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्ष होते, तर दोघींची आजची वये काढण्यासाठी रिकाम्या चौकटी भरून कृती पूर्ण करा। 6 चौकटी आहेत, व्यवस्थित पूर्ण करायच्या आहेत। 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न। पुढील कृती पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे। जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा 2025 इयत्ता 9वी या ऑप्शनमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आता दुसरी ॲक्टिव्हिटी पहा। प्रश्न क्रमांक 3 मधील खाली काही बहुपदी दिल्या आहेत, त्या बहुपदी दिलेल्या चौकटीत योग्य ठिकाणी लिहा। वर्ग बहुपदी, घन बहुपदी आणि रेषीय बहुपदी, द्विपदी, त्रिपदी, एकपदी। ही ॲक्टिव्हिटी अतिशय सोपी आहे। वर्ग बहुपदी म्हणजे जिथं वर्ग आहे ते लिहायचं आहे। घन बहुपदी जिथे घन आहे आणि रेषीय बहुपदी म्हणजे तिथं वर्ग आणि घन नाही अशी समीकरणं लिहायची आहेत। द्विपदामध्ये 2 पदे असणार आहेत, त्रिपदामध्ये 3 पदे, एकपदीमध्ये एकच पद असणार आहे। पुढील प्रश्न बी, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे। व्यवस्थित प्रश्न पहा। 54m घन अधिक 18m घन वजा 27m अधिक 5 या बहुपदीस m वजा 3 ने भागाकार करायचा आहे। त्यानंतर पुढील एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे आणि जे चौथं उदाहरण आहे, दिलेली बहुपदी संश्लेषक पद्धतीने भागाकार आणि बाकी सोडवायची आहे। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा 8 गुणांसाठी। जर ABC
प्रमाणात असतील तर सिद्ध करा. ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग छेद ए वर्ग अधिक ए सी अधिक सी वर्ग बरोबर बी वर्ग छेद बी वर्ग वजा बी सी अधिक सी वर्ग. 2. पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागा व येणारे उत्तर भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी या रूपात लिहा. 3. एका गृहस्थाने 1900 रुपयेपैकी काही रक्कम 5% दराने व उरलेली रक्कम 6% दराने व्याजाने गुंतवली. जर त्याला एकूण वार्षिक व्याज 106 रुपये मिळाल्यास प्रत्येक गुंतवणूक काढा. पुढील प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. 3 गुणांसाठी हा उपप्रश्न आहे. उपप्रश्न पहा. 1. x-4 हा x-5 व x-2 यांचा भूमितीमध्ये आहे तर xची किंमत काढा. 2. अवयव काढा. 2 कंसात x वर्ग वजा 6x वर्ग कंस पूर्ण वजा 8 कंसात x वर्ग वजा 6x अधिक 3 वजा 40. दोन्हीपैकी एक उपप्रश्न सोडवायचा आहे. अशा प्रकारे आपण इयत्ता 9वीची द्वितीय सत्राची गणित भाग 1ची 40 गुणांची प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.